गुड मॉर्निंग गाईज. सकाळ सकाळी आम्ही आता उठून चाय प्यायला चाललोय गाईज. पहिले आम्ही रेडी वगैरे झालो. रेडी पण नाही झालं, थोडंसं हे झालंय, तयारी केलंय. बिकॉज आता आम्ही ट्रॅव्हलिंग आहे आमची प्रयागराजसाठी. तिकडे ट्रॅव्हलिंग मध्ये तर कोण आम्हाला बघणार नाहीये. सो आम्ही आता उठून जरा आता खाली आलोय फ्रेश वगैरे होऊन चाय पियायला. मस्त गरम गरम चाय पिऊ, बिकॉज जाम थंडी आहे गाईज. जाम थंडी आहे गाईज. पूर्ण फॉग फॉग झालंय इथं. गाईज जाम मोठी चुकी गेली आम्ही. विदाऊट जॅकेट आलो इथं खाली. बाबा थंडी वाजते. धुका धुका पाठी बघ, सगळं धुका धुका इथे. इकडं बघ समोर पण. ये बघा गाईज आमचे मेंबर्स नाश्ता करताना दिसले आम्हाला. हे बघा. वा गाईज सकाळ सकाळी मस्त थंडीमध्ये चाय प्यायचा. फायनली प्रयागराजला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही हनुमानचं दर्शन करायला चाललं सगळ्यात पहिला. नंतर आम्ही संगम मध्ये वगैरे जाऊया. आता सगळी आम्ही लाईन येतात, जाम मध्ये जाम मोठी लाईन आहे. 2 hours guys, 2 hours full pack. रघुनंदन रघु रघुनंदन रघुवर सेवन रघुपति छायन. आम्ही आता इथं मका खातोय. भेळ खाली, भेळ पहिला चना भेळ कशी लागली? एकदम बेकार. ते शिजलं पण नव्हतं, ते बॉईल पण नव्हतं, हा. कच्चा कच्चा होता सगळा. मटकी, मूग, परत ते चणे वगैरे सगळे कच्चे होते. हेल्दी यार, हेल्दी. बटर नाही डालना. डाल ये. चलेगा रहने दो राहू दे ना. चांगलं लागतं, चांगलं लागतं. खाऊन बघ आधी. त्या अंकल को बोला ज्यादा डालने के लिए, त्या अंकल को पूरा ही नाही. प्रयागराजला पोहोचलोय आम्ही संगम जवळ. आता आम्ही इथून मस्त होडीत जाऊ. तिकडे पुढे ज्याला आंघोळ करायचं आंघोळ करेल. कपडे घेतलेत आम्ही एक्स्ट्रा. तर पाणी थंड असलं तर नो, पाप नाही धुणार आम्ही, राहू दे. तर पाणी आमच्या लायकीचं असेल तर आम्ही पाप धुवू. सगळी रेडी पोझिशन मध्ये आहेत. बोट घेऊ आता आम्ही. येस, जायचं. असं वाटतंय तुम्हाला तुम्ही प्रयागराजला आलात? मस्त, एकदम भारी वाटते. पहिल्यांदा असं बघते एवढा मोठा त्रिवेणी संगम आहे ना हा. 3 नद्याचा संगम म्हणजे त्रिवेणी संगम. ओके ओके. तुम्ही काय बोलणार? एवढे का लाजता तुम्ही? आत्याची मुलाखत घेऊ आपण. आई, तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही प्रयागराजला आल्यास? असं ते घे. सकाळी भांग केला आईने. अरे कसं वाटत मग आम्ही येत आहोत ना. अच्छा, मग आता किती वेळा आलास तुम्ही इथं? इथं 4 वेळा झाल्यात माझ्या. ओ बाबा बा. हा, ही 5वी. पण इथं गेल्यावर बरं वाटतंय आणि ती गंगाची पूजा केल्यावर आपल्याला बरं वाटतं ना. हा, 3 त्रिवेणी संगम म्हणजे यमुना, गंगा, सरस्वती यांची तिघांची पूजा करायची. तेवढं बरं वाटतं. आतमध्ये उतरायला लावतात आपल्याला. हा, तिथं उतरायचं, आंघोळ करायची न मग तिथून ते आपल्याला दूध देतात. मग गंगाचं नाव, 3 देवाचं नाव घ्यायचं आणि सोरायचं तिथं. ओके ओके, समजला. तुम्ही काय बोलशाल? मी काय बोलणार, प्रयागला आणि अयोध्येला पहिल्यांदा आलेलो आहे. ओके. तर छान वाटतं जरा. कधी म्हणजे आलो म्हणजे बघूया, जमलं तर परत येऊया कधीतरी परत. नक्की नक्की. हो, नक्की. तुम्ही आमच्याबरोबर फर्स्ट टाइम आलात?
तुम्हाला असं वाटतंय एकदम भारी. ऑन टाइम प्लॅन झाले काही त्यांचा 2 दिवसात यांना जायचं समजलंय. चला चला इथे आपले मामा आहेत. मामा कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? एकदम मस्त. ये मामा एकदम एकदम हिरो बिरो म्हणून आलेत, एकदम असे यूपीचेच भैया दिसतात मामा. आपका नाम क्या है जी? मेरा नंबर कितना है मालूम है क्या? आपका नाम क्या है जी? मेरा गणेश जी भगत. बापरे गणेश जी बघत. काही छोटा शंकर भेल खाते. इधर देख ना फोटोशूट चाललंय याचा. बाय स्वीटी पाटील. भावने दिला आई. सगळी नवरं खुश होते. गाईज जसं तुम्ही बघू शकता आम्ही आता बोटीत बसलो. चाललो आम्ही संगम मध्ये पाप धुवायला. किती पाप केलेस तुम्ही? जाम जाम. बर्लिन म्हणून त्यावर लवकर राहिले. ऐसा आहे का? आम्हाला 40 वर्ष लागली तुम्ही 20 वर्ष नाही पापा धुवाला. आमचं लक होत ते. इथे बघा संगममध्ये चाललेलो आम्ही अंघोळ करायला. येस येस 3 नद्यांचा मिलाव आहे. यमुना सरस्वती. गाईज जिथून आम्ही चाललोय ती यमुना नदी आहे. आता मी याच्यात हात टाकते. जाम थंड पाणी आहे. चला चला चला. कुठला गाणी नाहीये? यमुनाचं गाणी आहे. यमुनेचे तिरी काल हा यमुनेचे तिरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी. वा 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 काही जावा एवढंच येतात आम्हाला. अजून कुठे आहे? बस बस. गाईज इथून येते नदी ती गंगा नदी आहे. आम्ही पाटून जिथून नदी यमुना नदी होती आणि सरस्वती नदी या दोन्ही नदींच्या खाली आहे. ती दिसून येत नाही. त्रिवेणी संगम बोलतो. येस 3 नद्यांचा संगम त्रिवेणी संगम. आणि गाईज ते समोर महामेलाची तयारी चालू हा. आहे. जानेवारी जानेवारीमध्ये चालू होणार आहे. विजिट करा गाईज विजिट करा. आता आमच्या बाबाचा आणि आमच्या आईचं म्हणजे मम्मीचा आणि पप्पांचं इथं गंगाला आता आम्ही आलोय. तर त्यावेळी असं विचार केले की पिंडदान वगैरे करायचं जे की 5 वर्षाच्या आधी करतात. त्यांना 5 वर्ष झाले नाही. मग आता ते वारलेच होते त्यांचं पिंडदान वगैरे करता येते गंगामध्ये. गाईस झाला आमचा संगममध्ये बुड्या मारल्या आम्ही. जाम थंड पाणी जाम असं वाटतं आम्ही जम्मू काश्मीरला आलो आणि त्या ते डल लेक मध्ये उड्या मारायला आल्या. एवढा थंड होता. सगळे त्यांचे टॉवेल बिवेल असे वालत टाकले तिथे. बरोबर आहे. ओला आहे सोयलेन माय सुकवायचं. आता आम्ही पोचलो. आता आम्ही नाश्ता खाऊ काही जाऊ वगैरे आणि जाऊ इथून डायरेक्ट अयोध्या. ये क्या था
इथं गाडी थांबलोय पेट्रोल पंपवर आणि आता रात्रीचे 8 वाजले तुम्ही संध्याकाळचे. एवढा धुका आहे ना इथं. मधू हे बघा फुल धुका इथं. दिसत नसेल गाईज कॅमेरामध्ये बट ते जाम धुका आहे. अकॉर्डिंग टू काशी ह्या टायमाला इथे खूप धुका आहे गाईज. फक्त इथंच बरं वाटतंय गाईज. फायनली अयोध्या ट्रॅव्हलिंग करून आम्ही अयोध्येला पोहोचलो. आता आम्ही बसच्या वेळेला जाऊ. तिकडे बाजूला जाऊन रूम आहे. जाऊन डायरेक्ट झोपू गाईस. टांगा पलटी. हे बघा फुल जमले सगळी जण. बाय गाईस. वेलकम टू अयोध्या गाईस. जाम बेकार थंडी आहे गाईस. बनारसची जास्त थंडी इथं आहे. आणि मेन थिंग आम्ही चाललोय जेवायला मोठ्या नावाशी. इथं सगळं बंद झालंय. आता माहिती नाही आम्हाला किटपर्यंत चालत जायचं आहे. नाही रे, तो पण समोरच आहे. काय आहे ते हॉटेल आहे वाटतं. सगळी चालताना पैसे. हे बघा फक्त आम्हीच दिसतोय इथं. आमचीच माणसं आहे ती सगळी. बाकी कोण नाही रस्त्यावर. कोण नाही. जाम थंडी आहे. मला चालायला पण असं होतं एवढी थंडी वाजली. पेंग्विन. गुड मॉर्निंग गाईज. सकाळी आम्ही उठलो. तरीच आम्ही आज थोडं लेट निघणार बिकॉज अयोध्येला आमचं थोडा बहुतच फिरायचं आहे. आणि आता सर्वजण तयार झालो आहे आम्ही. तसंच आता आम्ही इथून निघू. पहिले अयोध्येला जाऊ. म्हणजे अयोध्येलाच आहोत आम्ही पण दर्शन वगैरे घ्यायला जाऊ. आता पहिलं आम्ही रामाचं जय श्रीराम गाईस. त्याच्यानंतर आम्ही बाकीचं दर्शन घ्यायला जाऊ. लेट्स गो. चलो आता सगळे इथे तयार आहेत. दाखवते सगळे इथे ऑटोत बसले तारदे. हे बघा रेडी झालेत. रेडी. आमच्या पप्पानी बघा ड्रेसिंग बघा. मामा बाबा हे बघा. गाईज आम्ही पोहोचलो त्या मंदिराकडे. आता इथून लाईन वगैरे असतात सगळे पार करायचे. पुढे जाऊन फोन वगैरे अलाउड नाहीये. काय तुम्ही काहीच तुम्हाला दाखवू शकत नाही. तर पुढे चलो इथून थोडंसं दिसते म्हणजे तुम्ही तुम्हाला दाखवेन त्यासाठी. आम्ही दर्शन करून आता बाहेर निघालेलो आहे. आणि आम्ही 2 वेळा दर्शन घेतलं. 2 वेळा. पहिले आम्ही लाईन गेलो तर आम्ही लेफ्टला गेलो तर आमचं दर्शन थोडं लांबून झाला. आणि आम्ही परत पूर्ण फिरून 10-15 मिनिटं पूर्ण फिरून परत रिटर्न लाईनला आलो. कारण की मध्ये तर लाईन नाही. पूर्ण फिरायला लागते स्टार्ट पासून. परत फिरून लाईनला आलो आणि फर्स्ट लाईन मध्ये गेलो. आणि आम्हाला थोडा जवळून दर्शन भेटलं. आणि एवढा मस्त होता ना काय. जाम भारी. म्हणजे हा फक्त अर्धा तास थांबायला लागला कारण की भोग लागलं म्हणून मंदिर तिथे बंद केलं. बट वरती होता मस्त एकदम. म्हणजे पूर्ण असं क्रीम कलरचं पूर्ण मंदिर आहे. त्याचं आर्किटेक्चर एवढा भारी केलंय. एवढं भारी काम केलं. बारीक खूप भारी. आणि एवढे ते तशा कलर मध्ये ब्लॅक कलरची मूर्ती एवढी मस्त उठून दिसते ना. एवढी मस्त दिसते ना. जाम भारी एकदम हेवनली. जाम मस्त. चला आता रात्री आम्ही खाला नाही तर आता मी जाऊ काहीतरी खाऊया. नाश्ता वगैरे किंवा जाऊ डायरेक्ट. आणि मग याच्यानंतर बाकीचं फिरायचं आहे. काय दाखव. आमच्या पप्पांनी गेटअप केलंय. योगी म्हणले ते सस्तावाला. चलो गाई चलो.
फोटो काढू घेऊन करायचं जास्त नाही, कारण की इथं काहीच काढणार. मंदिराचा मेन होता, मंदिर कोण अलाउड नाही यार, जाम मस्त आहे. चला आता गाईज आम्ही आता जेवलो आहे करा, आणि आता इथून चालले आम्ही हनुमान गडी बघायला. इथे जाम मोठं मार्केट सारखं आहे, पण आपल्याला इथं घ्यायसारखं काय नाही गाईज. म्हणजे आपली इथं सर्व भेटते असं मी बोलू शकते, पण नाही. You want Golgappas? Why no? You want Golgappas? मुंबई जैसा टेस्ट नहीं है का? वो भी है, वो भी है. You want Golgappas? नो You want Maca? हा मका खान नंतर ठेव 1 मिनिट बोल बोल ना. नाही तर ठेव ना. शतयोजन शतशतयोजन शरधिनियोजन शरपरिलङ्घन रघुनंदन रघुनंदन रघुवर दर्शन वगैरे झालंय आता आमचा. आता आम्ही चाललोय इथून, कुठे चाललोय? कनक भवन आणि दशरथ भवन, दशरथ महाल. तिकडे जाऊन आपण बघूया. इथून बाय वॉकच जायचं आपल्याला, गाडीला खूप गर्दी आहे. नो ऑटो. लेट्स गो. आमचा पप्पा बघा झोली बिली घेऊन चाललंय, झोलीवाला बाबा. आम्ही आलेलो आहे राजमहल मध्ये. कुठल्या राजमहल मध्ये? दशरथ जी का राजमहल. माहितीये कोण होते? रामाचे पिताजी, प्रभू राम के पिताजी. बाजूला थोडस चालून आम्ही आता कनक भवन मध्ये आलोय. ते पण काय माहिती नाही, आता आतमध्ये जाऊन आपल्याला समजणार. जाम मोठं दिसतंय. कोणता? कनक राजा. हे कोण होते? दरबार श्री लाल त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मागची देते, नंतर सांगा. उलट नंतर सांगायला बोलते, काय फायदा. आमच्या पप्पा यांचे पाठ झालेत, यांचे मेंबर झालेत. ते सगळी काही लोक पप्पाला पण नमस्कार करतात. आणि हे बघा, हे तो फोटो काढते, व्हिडिओग्राफी. आमचा पप्पा पण करा आता. वाव. ते लोक बघा काय करणार आता. याचं आमची मम्मी चाललंय. ये वधू पण गेला. यो तो फोटोग्राफी करायला आमचा बाबा फुकट मध्ये. मामा सिटी देवा. गाईज सेम टू सेम, गाईज सेम टू सेम. झोली मधून पाणी काढल्यात आमच्या पप्पानी, पाणी बिनी पिलात आमचा पप्पा. आमच्या पप्पाला पितच तेव्हा बरं झाला. चला काहीच घरी आपण त्यांच्या बरोबर सेटल आहे. बाय बाय पप्पा, बाय. आले योगी जोगी ये मत देश का मेरा था. नमस्कार.
मिठाईची शॉपिंग केलंय बघा. हे बघा हे आमच्या बाबाने घेतले एवढा सगळा. फुल शॉपिंग केले सगळे. अजून मिठाई घेता नाही बघा. गाईज आम्ही आता इथे शरायू घाटाजवळ आलोय. घाट बघायला पण सगळीकडे घाट बघितले तर इथे पण बघायलाच पाहिजे. लेट्स गो. आता आपण इथे जाऊ. इथे मस्त एक स्टॅच्यू आहे. याला काय बोलतात? तंबारा. तंबारा गाईज, तंबारा. चला आता आतमध्ये जाऊ. कन्फर्म नाही का तंबारा बोलत काय बोलतात, पण असं ऐकलं तंबारा बोलतात. याला काय बोलतात? तंबोरा. तंबोरा. ओके. इथं आय गेस आरती पण असं चालू झालंय असं वाटतंय. आपण तिकडे जाऊन बघू आता घाटात. गाईस जाम शॉपिंग केले आम्ही. जाम हिनी नानी पण नानी तुम्ही शॉपिंग केली. गाईस आम्ही आता जेवलो वगैरे. जाम थंडी वाजते गाईस. आणि आता आम्ही चाललोय आमच्या हॉटेलवर रिटर्न. गपचूप अशी चादर घेऊ झोपू डायरेक्ट उद्या. आणि आज गाईस आमचा लास्टचा दिवस होता. लास्टचा दिवस होता. संपली आमची ट्रिप. बाय गाईस. उद्या आता आम्ही परत घरी. ऍक्च्युली वटाणे मटर आलू गोबी पनीर मंचुरियन ग्रेव्ही वगैरे तेच खात भाई. दिसता व्हेज खाल्ल्या असं वाटते का कधी नॉनव्हेज खातोय. चिकनचं नॉनव्हेज असं टेस्टच विसरलंय असं झालंय ते. आता आम्ही जाऊ घरी. उद्याला निघू. परवा पोचू आणि मग आम्ही परवा खाऊ. बाय. आमच्या वधू. अरे इथंच कुठं बसले. गटार बघून कुठं पण बसतोय. मेलेस मी गोटला एवढी थंडी कापते भाई बोलता बोलता. कोण नाही चालत आहे तिथं. आम्हाला ना पहिला घरी. चला 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 गाइस. चलो फाइनली गाइस अभी हम लोग जा रहे हैं घर पे. फाइनली नाही बट स्टिल आम्हाला असं दुःख होते की आम्ही चाललोय. एवढा सगळं आम्ही फिरलो खूप एन्जॉय केला आणि आज आम्ही घरी चाललोय. थोडासा दुःख होतेच ऑफकोर्स. बनारसला सोडलं तर भाई सगळं राहायचं वाटत होतं बट नाही राहू शकत आम्ही. हास आता उद्यापासून रुटीन. येस कल से जो रूटीन है वो चालू धोले कपडा धोले. सगळे इथे निघालेले आहेत. आता आम्ही अयोध्या स्टेशनला जाऊ आणि अयोध्यावरून डायरेक्ट आम्ही पोहोचू ठाण्याला गाईस. चलो निकलते हे. आज दुसरा दिवस आहे ट्रेन मधला आमचा. आज आम्ही पोहोचलो फायनली महाराष्ट्रामध्ये. तिथे आम्हाला ऊन भेटलाय खूप सारा. जेणेकरून आता मग थंडी नाही वाजत आहे. सो इथं आता आम्ही टाइमपास चालले. नाश्ता वगैरे झाला आमचा सकाळी ऊन वगैरे. बघा पप्पा वगैरे मावशी असं तिथं बसल्यात. ही लोक पत्ते खेळतात तिथं. काय खेळता असं आहे तुम्ही? हे मला येत नाही यार. शेत तुम्ही पण खेळलं असतं. आता आपण दुसऱ्यांच्या जवळ जाऊ. ते लोक काय करतात आपण बघू. बाबाला आमचं चाय दिलंय. दुसऱ्यांच्याकडे जाऊन बघू. चला
इथे सर्वांचा आराम चालू आहे वाटतं. हॅलो. बाकीचे कुठे आहेत? पिया मावशी वगैरे. अरे राम जागा आपण कंटिन्यू पिया मावशी वगैरे आपल्याला माहिती नाही, आपण तिकडे जाऊन बघू. हे बघा इथे आहेत दोघं जण. तुम्हाला शोधत मी तिकडे गेलतो. बाकीचे अजून अर्धे जण कुठं आहेत? स्लीपिंग. चलो आपण आता जरा ट्रेन मध्ये टाइम पास करू. रिटर्न आलो आपण यांच्या जवळ. इथे 2 जणी आमच्या झोपलेल्या आहेत. ही आमची मावशी, ही तर स्वीटी झोपलंय. कधी पण झोपतात. जेवलो आम्ही आणि आज फायनली आज आम्ही चिकन खाला. एवढ्या दिवसानंतर खाला तुम्हाला दाखवलं बी नाही. अरे आता समोराला एवढी भूक लागली. तर म्हणजे आम्ही 4 जणच खाल्ला. या दोघावी आणि मम्मीने आणि मी चिकन खाल्लं. बाकीच्या दोघावी व्हेज खाल्ले. आम्ही मस्त आता कसं वाटतं कसं सांगू तुम्हाला. एवढे दिवस चिकन खाल्ले आम्ही. मस्त बिर्याणी खाली. बाबाला टेन्शन आले. आम्ही एवढं खाल्ला. तो डबा आहे ना, तो माझा 3 दिवसाचा डबा. अजून 2 पोचलो गाईस ठाण्याला. गाईस अशा प्रकारे आम्ही गंचोलीला आता पोचू गाईस. आणि असंच आमची ट्रिप संपलेली आहे. आम्ही काशीवरनं रिटर्न आलेलो आता आमच्या राज्यात म्हणजेच नवी मुंबई गंचोलीमध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या महाराष्ट्रात आलेलो आहोत. चला आता भेटू नेक्स्ट ट्रिपला. बाबा दोघी कधी भेटू कधी नाही माहिती नाही. म्हणजे भेटत राहू पण असं नाही. असं रोज नाही भेटणार पण एकदम रेअरली भेटत जाऊ. लवकर भेट मला काय लवकर लग्न कर. रात्रीच भेटू काय. आम्हाला काय काम धंद्यालाच आम्ही तिथे फिरतच असतो. आणि आमची नानी खूप नर्वस दुःखी झालेली आहे कारण की नानी नंतर घरी जाऊन कामं करायच्यात, कपडे धुवायच्यात. 2 बॅगी भरून कपडे आणलेले ते धुवायचे आहेत. आणि ही ब्लॉग एडिटिंग करणार आहे म्हणून नानी काही काम नाही करणार गाईज. आता आमचा गंचोली आलेला आहे. कुठे आहे गंचोली? कुठे गेला का? आलो गाईज गंचोलीत आलो.